नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटरचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण। म्हसळा ग्रामीण रुग्णालय 30 बेडचे आहे आणि इतके लहान असूनही तब्बल 5 डायलिसिस मशीन आहेत याचा मला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच अभिमान आहे। ही सेवा म्हसळा तालुका आणि पंचक्रोशीतील किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी अत्याधुनिक मोफत सेवा आणि रक्त तपासणी सेवा राहणार आहे। ही सेवा किडनी विकारग्रस्त गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे। अशा प्रकारे जिल्ह्यात 32 केंद्र मंजूर करण्यात आले आहेत। पहिल्या 50 केंद्रात म्हसळ्याचा नंबर लागला ह्याचा मला आनंद आहे। संपूर्ण राज्यात शासनाने 400 डायलिसिस केंद्रांना मंजुरी दिली असून त्यामध्ये रोज 3000 रुग्णांना सेवा दिली जाणार आहे। श्रीवर्धन मतदारसंघात श्रीवर्धन येथे 2, माणगाव 2 आणि रोहा येथे 3 मशीन उपलब्ध आहेत। केंद्रात अत्याधुनिक 5 डायलिसिस मशीन असून महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग व HLL यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येत आहेत। त्या प्रत्येकी 6 लाख किमतीच्या असून त्यासाठी लागणारा आरो प्लांट, तंत्रज्ञ ही सुसज्ज यंत्रणा आज लोकार्पण होताना मला आनंद समाधान होत असल्याचे माननीय आदितीताई तटकरे यांनी सांगितले। यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण शिंदे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल पावसेकर, HLL मॅनेजिंग डायरेक्टर प्रशांत सर, कार्तिकेयन सर, HLLचे प्रोजेक्ट हेड आणि स्टेट कोऑर्डिनेटर जगन्नाथ सर, नगराध्यक्ष संजय कर्णिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा सरचिटणीस महादेव पाटील हे मान्यवर उपस्थित होते। आवाज महामुंबईसाठी संजय खांबेटे, म्हसळा। पण मग श्रीवर्धनला आहे ना वेटिंग 26 का 27 श्रीवर्धनला 13 वेटिंग आहे मॅम। आता आपण सगळे पेशंट तिकडे पाठवले आहेत। पण ते मोस्टली मसाल्याचेच आहेत। यस मॅम। आणि 12 आपल्याकडे ते कंटिन्यू होणार आहे पेशंट। म्हणजे त्याच्यामध्ये ते सफिशियंट यस मॅम, ते कंटिन्यू चालू आहे। आजूबाजूला जे काही येतात 20 किलोमीटर आणि त्याच्यापेक्षा जास्त रेडियस मध्ये जेवढे पेशंट असतील म्हणजे श्रीवर्धन मधले तर मसाल्याचे एकदम सगळे मायनस होऊन इकडे आहेत। मशाली तिथे व्हायचे मॅम, त्यांना पण आपण इथे रजिस्टर केलेलं आहे आणि आता जे श्रीवर्धनचे जवळचे होते त्यांना तिथे शिफ्ट केलेलं आहे। टाळ्या वाजवा। स्टिकर लावेल। हे कोण ऑपरेट करायला हे ऑपरेटर कुठे? किरण आणि सलमान। किरण लादी नाही फोडायची। अरे लादी फुटेल। उद्यापासून ही सर्व सेवा आपल्यासाठी मोफत उपलब्ध होत असल्याचे या ठिकाणी औपचारिकरित्या घोषित करते। सार्वजनिक आरोग्य विभाग आणि त्याचबरोबर त्यांच्या संयुक्त विद्यमानाने HLL असतील, त्यांचे सगळे जे काही या ठिकाणी उपस्थित मान्यवर असतील यांचे या निमित्ताने मी मनापासूनचे अभिनंदन करेन। साधारणपणे राज्यामध्ये 400 पेक्षा अधिक डायलिसिस सेंटर हे सुरू करण्याचा निर्णय हा सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आणि 3000 पेक्षा अधिक बेडची फॅसिलिटी त्यांनी त्या निमित्ताने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुरू केली आणि म्हसळ्याचं ग्रामीण रुग्णालय हे त्या अंतर्गत सुरू होणारं 32वं डायलिसिस सेंटर आहे। म्हणजे एकंदर 400 होणार आहेत। त्या पहिल्या 50 मध्ये आज म्हसळ्याचं डायलिसिस सेंटर सुरू झालेलं आहे आणि मला आवर्जून त्या निमित्ताने सांगायचे त्या श्रीवर्धन 50 बेडेड फॅसिलिटी आहे, माणगावला 50 बेडेडचे आपलं उपजिल्हा रुग्णालय आहे। माणगावच्या डायलिसिस सेंटरला सुरू होऊन साधारणपणे 2-2.5 वर्षाचा कालावधी झाला। रोह्याचं काम आता सुरू आहे। श्रीवर्धनचं आम्ही 4-5 महिन्यापूर्वी सुरू केलं, पण आतापर्यंत 30 बेडेड
म्हणजे 30 बेडची फॅसिलिटी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्वात मोठं डायलिसिस सेंटर जर कुठं आज सुरू झालं असेल तर ते म्हसळ्यामध्ये झालेलं आहे. कारण सिंगोटनमध्ये 2 डायलिसिस मशीनचं आहे, माणगावमध्ये 3 आहे, रोह्याला पण प्रस्तावित केले ते 2 डायलिसिस मशीनचं आहे. महाडमध्ये अद्याप पूर्णत्वाने अजून सुरू झालेले नाही, त्यांचे पण बऱ्यापैकी पेशंट हे माणगावला त्या ठिकाणी येत असतात. मुरुडमध्ये आत्ता प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर अलिबाग साधारणतः जिल्हा रुग्णालय असल्यामुळे तिथे त्या पद्धतीनं आहे. खालापूर मी मधल्या कालावधीमध्ये गेल्या वेळेला पालकमंत्री असताना कर्जत खालापूर हा प्रस्ताव मी केला होता, पण आतापर्यंत 5 डायलिसिस मशीनची फॅसिलिटी कुठली